Hello students, I am Omkar Mugdu, Physics Department, Gopal Krishnan Gokhale College, Kolhapur. This is our first lecture for our new chapter, that is polarization of light. This chapter is for BSc second year, paper number 8, that is waves and optics second, unit number 3rd and chapter number 3. Okay, first of all we overview the syllabus for this chapter. Polarization of light. First point is introduction, idea of polarization by double refraction, Huygens explanation of double refraction through unaxial crystals, characteristic property of calcite crystal, then the Nicol prism, elliptically and circularly polarized light, quarter wave lambda by 4 plate and half wave lambda by 2 plate, production of elliptically and circularly polarized light, detection of elliptically and circularly polarized light, optical rotation, law of rotation of plane of polarization, polarimeter. These are the points for this chapter. So we will start this chapter. ओके, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? पोलरायझेशन ऑफ लाईट. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणलं का, वी नो दॅट हायजेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट गिव्ह सक्सेसफुल एक्सप्लेनेशन ऑफ इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन विच प्रूव्ड बियॉन्ड डाऊट द लाईट इज अ फॉर्म ऑफ द वेव्स. हायजेन्स या सायंटिस्टनं फर्स्ट टाइम सांगितलं की काय लाईटला वेव्ह नेचर आहे. याआधी न्यूटननं आपली कार्पस्कर थेअरी मांडली होती, त्यामध्ये त्यानं लाईट काय पार्टिकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते असं सांगितलेलं. त्यानंतर हायजेन्सने आपली वेव्ह थेअरी म्हटली आणि ज्याच्याद्वारे त्यानं काय सांगितलं, ते लाईट काय वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते हे त्यांनी सांगितलं. आणि त्या हे जे लाईटचं नेचर आहे वेव्हचं, त्याच्यावरून नंतर जे काही लाईटचे फेनॉमेनॉन आहेत किंवा कन्सेप्ट आहेत, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, त्यानंतर त्यावरून प्रूफ करता आले. ठीक आहे. द एक्झॅक्ट फॉर्म ऑफ लाईट वेव्ह दॅट इज वेदर लॉन्जिट्युडिनल ऑर ट्रान्सवर्स कॅन ओनली शोन बाय ऑब्झर्वेशन ऑफ अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लाईट पोलरायझेशन. आता एक्झॅक्टली ठीक आहे, वेव्ह फॉर्म आहे लाईटला का आला आपल्याला, पण नंतर एक्झॅक्ट कोणती वेव्ह आहे ती, लॉन्जिट्युडिनल आहे का ट्रान्सवर्स आहे. लॉन्जिट्युडिनल म्हणजे सिम्पली अशा टाईपची वेव्ह. वेट अ मिनिट. लॉन्जिट्युडिनल म्हणजे अशा टाईपची वेव्ह, म्हणजे कॉम्प्रेशन रेरिफिकेशन म्हणजे साऊंड वेव्ह अशा टाईप असते लाईट लॉन्जिट्युडिनल. आणि ट्रान्सवर्स म्हणजे अशा टाईपची वेव्ह, अशा टाईपच्या वेव्ह असतात ना, त्याला आपण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतो. म्हणजे लाईट कोणत्या प्रकारची ह्यातली ते भेटली. ॲक्च्युअल लाईट ह्या टाईपचे ट्रान्सवर्स वेव्ह आहे. ठीक आहे. हे कशावरून कळतं तर आपल्याला ॲक्च्युली प्रॅक्टिकल जे काय आपण ऑब्झर्वेशन करणार आहे, कोणती त्यासाठी प्रॉपर्टी यूज केली गेली, तर यासाठी पोलरायझेशन नावाची जी लाईटची प्रॉपर्टी आहे, एक्सपेरिमेंटली जी ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला दिसते ती यूज केली गेली. ठीक आहे. नेक्स्ट, द स्टडी ऑफ पोलरायझेशन रादर बिगिन विथ द स्टडी ऑफ डबल रिफ्रॅक्शन इन अ सर्टन नॅचरली ऑकरिंग क्रिस्टल लाईक कॅल्साइट बाय हायजेन्स इन 1690. 1690मध्ये हायजेन्सनं काय केलं, कॅल्साइटचं क्रिस्टल वापरून पोलरायझेशनचा म्हणजे त्यानंतर स्टडी सुरू केला. तो कशातनं सुरुवात झाली आहे पोलरायझेशनची स्टडी ती, तर डबल रिफ्रॅक्शन. म्हणजे लेन्समध्ये ते नव्हतं बघा, डबल रिफ्रॅक्शन म्हणजे काय, सिम्पली तर मिडियम चेंज झाले की लाईट काय करत्या की एका मिडियमून दुसऱ्या मिडियम जाताना लाईट बेंड होत्या टुवर्ड द नॉर्मल. तर इथं डबल रिफ्रॅक्शन ह्या टाईप एक्झाम्पल घेऊ शकतो. हे लाईट समजा इथं इन्सिडेंट झाली, इथं आता मिडियम चेंज झालं. आधी रेअर मिडियम एअर होतं, आता ग्लास मिडियम झालं, परत लाईट थोडी डिफ्लेक्ट झाली, परत आता हे बघा इथं ह्या सरफेसला पण काय झालं, मिडियम चेंज, लास्ट आता एअरमध्ये किंवा रेअर मिडियम झाला, इथं पण थोडं डिफ्लेक्शन. म्हणजे बघा इथं काय होते तर डबल रिफ्रॅक्शन होतं या केसमध्ये. ह्या डबल रिफ्रॅक्शनच्या ह्याच्यावरूनच आपल्याला पोलरायझेशन ही म्हणजे कन्सेप्ट पुढं म्हणजे स्टार्ट झाली वगैरे. ठीक आहे. ही नोटेड दॅट वन ऑफ द रिफ्रॅक्टेड बीम शोन सिमेट्रिकल कॅरेक्टर. आता त्यांना काय ऑब्झर्व केलं की जे रिफ्रॅक्शन होते ना, त्यामध्ये काय होते, जे काय रिफ्रॅक्टेड रेज आहेत त्यापैकी म्हणजे आता डबल रिफ्रॅक्शन होतं ना, मग एकदा जे रिफ्रॅक्ट झाले एक रे आणि दुसरी असणार आहे रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे. त्यापैकी एखादी काय होते म्हटले तर सिमेट्रिक कॅरेक्टर दाखवते, अँड अदर शोज असिमेट्रिक कॅरेक्टर, ऑर्डिनरी एक्स्ट्राऑर्डिनरी. काय आहे ते पुढे आपल्याला कळेल.
त्यानंतर फ्रेझनेल एक्सप्लेन द पोलरायझेशन बाय कन्सिडरिंग द लाईट वेव्ह ॲज अ ट्रान्सफर नेचर. आता फ्रेझनेल एक्सपेरिमेंट तुम्ही शिकला असाल, त्यामध्ये पोलरायझेशन त्यांनं कन्सिडर केलं आणि त्यावरून काय सांगितलं की लाईट काय ट्रान्सवर्स वेव्ह आहे. हां, जसं मी आत्ता दाखवलं ट्रान्सवर्स वेव्ह अशा टाईप. लाईट अशा टाईप ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ती ट्रान्सवर्स नेचर आहे त्याचं. नेक्स्ट मॅक्सवेलनं त्यापुढे काय सांगितलं, मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेअरी ऑल्सो डिमांड्स देअर आर ट्रान्सवर्स वेव्ह ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हां, हे ॲक्च्युली करेक्ट एक्सप्लेनेशन राहील लाईटसाठी. लाईट त्यांना मॅक्सवेलनं काय सांगितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेअरी सांगितले. लाईट काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ज्यामध्ये ट्रान्सवर्स वेव्ह आहे ती. त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतात, विच म्युच्युअली परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. म्हणजेच काय, समजा लाईट ह्या डायरेक्शनला ट्रॅव्हल व्हायला आहे. हां, इलेक्ट्रिक फील्ड अशा टाईप. हां, इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन असतं ते, ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर, म्हणजे असं आता 2D हे, त्यामुळे परपेंडिक्युलर वाटणार नाही, पण ॲक्च्युअल केसमध्ये म्हणजे ह्याला आडवं असणार आहे परपेंडिक्युलर. आणि जे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असतात ते दोन्ही मिळून या प्रोपगेशनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर राहतात, ठीक आहे. हे त्यातून त्यानं सांगितलं होतं, ठीक आहे. म्हणजे जी लाईट आहे ती काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ह म्हणजे त्यांचं व्हायब्रेशन त्याच्यापासून ते बनलेलं आहे असं सांगितलेलं. नेक्स्ट काय म्हटलं आहे, इन मॉडर्न डे द प्लेन कंटेनिंग इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ई बार अँड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन वी नो दॅट द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आता नंतर काय झालं, तर जे काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते ना अशी इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर, ती म्हणजे कन्सिडर केली नाही. फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधून आपण इलेक्ट्रिक फील्डचा वेक्टर फक्त दाखवतो, लक्षात ठेवा. म्हणजे अशा टाईप इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दाखवतात. आणि ही जी काही वेव्ह असते ती इलेक्ट्रिक फील्डसाठीची असते. ई बार असतो तो, बी बार दाखवत नाहीत, म्हणजे डायग्राममध्ये असतोय तो म्युच्युअली परपेंडिक्युलर, फक्त एकच दाखवतात तिथं. हां, ही डायरेक्शन प्रोपगेशन असणार ॲरोच्या दिशेला आणि इलेक्ट्रिक फील्ड अशा टाईप असणार, ते एकमेकांना परपेंडिक्युलर राहते. हे इथं म्हटलं आहे. आणि आता हे जे काय इलेक्ट्रिक फील्ड अँड द डायरेक्शन, म्हणजे हा जो काय प्लेन बनणार आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड आणि जे काय डायरेक्शन म्हणजे असणार आहे आपली, त्याला मिळून त्यांनी काय म्हटलं आहे, तर प्लेन ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे ज्या प्लेनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड्स व्हायब्रेट करते, हां, त्याचा वेक्टर असतो, त्याला आपण काय म्हणतो आहे, तर प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणतो आहे. सिम्पली एवढं माहीत असावं तुम्हाला, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे बघा, however now it is in common practice to refer a plane containing electric vector e bar and direction of propagation as plane of polarization. आणि त्यालाच नंतर म्हणजे त्याला म्हटलं झालं, नंतर ते नाव दिलं ह्यांनी. काय नाव दिलं, तर जो काय प्लेन कंटेनिंग असा प्रतल प्लेन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ई बार अँड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन असतील, त्यांना प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणतात सिम्पली. हां, प्लेन ऑफ पोलरायझेशन हॉरिझॉन्टल असते, म्हणजे ही वेव्हची डायरेक्शन आहे, ही वेव्ह आहे समजा, तर जो काय व्हायब्रेशनचा प्लेन असा राहतो आहे आणि परपेंडिक्युलर म्हणजे असा आडवा राहणार आहे प्लेन ऑफ पोलरायझेशन. जे आता 3D इथं दाखवतात ना, म्हणजे बघा, म्हणजे ह्याला परपेंडिक्युलर असा हे असणार आहे प्लेन आडवा, त्याला प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर आयडिया ऑफ पोलरायझेशन, हे इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. हायजेन्स वेव्ह थेअरीपासून सुरुवात झाली, त्याने सांगितलं लाईटचं वेव्ह नेचर आहे. त्यानंतर फ्रेझनेल, जे काही फ्रेझनेलनं एक्सप्लेन केले पोलरायझेशन, लाईट वेव्ह ट्रान्सवर्स नेचर आहे कन्सिडर करून. त्यात मॅक्सवेलने आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेअरी मांडली, ज्याच्यातून त्यानं ट्रान्सवर्स वेव्ह आहेत, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत ते वगैरे सांगितलं. जे अशा प्रकारे ते जे ऑप्टिक्स आहेत ते डेव्हलप होत गेलं पुढं, ठीक आहे. नेक्स्ट आता आयडिया ऑफ पोलरायझेशन. काय आयडिया ऑफ पोलरायझेशन, इफ द इलेक्ट्रिक व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्ह आर कन्फाईन्ड टू अ सिंगल प्लेन. सिंगल प्लेन म्हणजे काय, लाईट जी व्हायब्रेट करणार आहे ती एका सिंगल प्लेनमध्ये अशीच व्हायब्रेट करणार आहे. हां, म्हणजे एक असा प्लेन आहे, ह्यामध्ये जर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा जो काही इलेक्ट्रिक वेक्टर आहे म्हणजे हा वाला, हे ॲक्च्युली असं व्हायब्रेशन असते, म्हणजे वरखाली वरखाली असं होत असते, त्यामुळे ही वेव्ह ड्रॉ करतात, तिथं मेन्शन केले. जर तसं होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आहे, इट इज सेड टू बी प्लेन पोलरायझेशन. म्हणजे लाईट इलेक्ट्रिक व्हायब्रेशन ऑफ लाईट जर एका सिंगल प्लेनमध्ये होते, म्हणजे एकाच प्लेनमध्ये, त्याला आपण प्लेन पोलराइज किंवा लिनियरली पोलराइज लाईट म्हणतो आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, सच वेव्ह आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बल्स ॲज शोन फिगर. आता फिगरमध्ये ए आणि बी हे दोन दाखवलेत बघा सिम्बल, ठीक आहे. यामध्ये ए आणि बी जे डायग्राम आहेत ते आपल्याला प्लेन पोलराइज लाईट किंवा
त्याला आपण लिनियरली पोलराइज लाईट असं पण म्हणू शकतो, दाखवतात. ए काय दाखवत्या, इन द प्लेन ऑफ पेपर, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. जो काय प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे तो इन द पेपर आहे पहिल्या डायग्राममध्ये. म्हणजे हा पेपर आहे, आता तुम्ही स्क्रीन बघायला ती पेपर आहे समजा, आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशन इन द पेपर म्हणजे असं व्हायब्रेशन होणार आहे. त्यामुळे लाईटला ती अशा प्रकारे दाखवली जाते. आणि बीमध्ये काय असणार आहे, जी काय लाईट म्हणजे जे आपली प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे तो कसं असणार आहे, इन द डायरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. परपेंडिक्युलर म्हणजे ह्या अशा टाईप बाहेर आल्यासारखं इमॅजिन करा. म्हणजे इथं कसं होतं, अशी व्हायब्रेशन वाढते. इथं तसं नाही, इथून हा डॉट जो दाखवला ना तिथून स्क्रीनमधून बाहेर येणार म्हणजे व्हर्टिकल अशी इथंच व्हायब्रेशन होणार त्याच ठिकाणी व्हर्टिकल. इथं प्लेनमध्ये होते, पण हे आउट ऑफ प्लेन आहे, म्हणजे हे पेज आहे त्याच्यातून बाहेर येणार असं व्हायब्रेशन, वर खाली अशा टाईप इमॅजिन करू शकता तुम्ही. ठीक आहे, हे झालं प्लेन पोलराइज लाईटबद्दल. आता नेक्स्ट सी आणि डी डायग्राम पण दिल्यात ना, त्याच्याबद्दल नेक्स्ट म्हटले. हे ॲक्च्युली पहिल्या ए आणि बी आहेत त्या प्लेन पोलराइज लाईटसाठीच्या डायग्राम आहेत, आणि सी आणि डी आहेत त्या अनपोलराइजसाठी. ठीक आहे, अनपोलराइज लाईट काय आहे ते पुढे मेन्शन केले. इन एनी नॅचरल सोर्स ऑफ लाईट देअर आर मिलियन ऑफ ॲटॉमिक सोर्सेस, ईच ऑफ विच इमिट अ शॉर्ट वेव्ह ट्रेन ऑफ लाईट. नॅचरल सोर्स ऑफ लाईट कुठला पण घ्या, म्हणजे सन वगैरे नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहेत. त्यामध्ये मिलियन ऑफ ॲटम सोर्सेस आहेत जे काय करतात, शॉर्ट वेव्ह म्हणजे छोटे वेव्ह लाईटच्या इमिट करणार आहेत. इन टाईम पिरियड अबाउट 10⁻⁸ सेकंड, आणि त्याचा टाईम पिरियड 10⁻⁸ सेकंड एवढा असणार आहे. म्हणजे सनपासून आपल्याला लाईट येते नॅचरल सोर्सपासून, त्याचं एक्झाम्पल घेऊ शकता. दॅट इज मिलियन ऑफ ईच वेव्ह ट्रेन्स आर इमिटेड विथ अ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर ओरिएंटेड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजेच सनपासून जी लाईट येते ती प्रत्येक डायरेक्शनला जाते ना, आणि मिलियन्स ऑफ अशा वेव्स येत्या ट्रॅव्हल करून, म्हणजे लाईट वेव्हच्या फॉर्ममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करून आपल्यापर्यंत येते ते. रँडम डायरेक्शन कुठल्या पण पॉसिबल डायरेक्शन ते जाऊ शकते. द व्हायब्रेशन ऑफ द इलेक्ट्रिक वेक्टर ओरिएंटेड टू ऑल पॉसिबल डायरेक्शन. प्लेन पोलर लाईटला कसं होतं, एकाच प्लेनमध्ये काय होणार, लाईट व्हायब्रेट होणार असं म्हणतो आपण. म्हणजे इलेक्ट्रिक जे काय वेक्टर आहे तो एकाच प्लेनमध्ये असणार. पण ह्या केसमध्ये तसं होत नाही, नॅचरल सोर्स वगैरे त्या केसमध्ये. किंवा आपला बल्ब जरी घेतला आपण, बल्बचा जो काही प्रकाश जसं ऑल डायरेक्शनला जातं ना, म्हणजे ती लाईट कशी असते तर अनपोलराइज असते. का, कारण जे काय व्हायब्रेशनचं प्लेन आहे ना तो, म्हणजे जे काय व्हायब्रेशन आहे ना ते एका प्लेनमध्ये नसते. म्हणजे लाईट समजा एक्झाम्पल आता हे डायग्राम घेतला तर बघा, इथं लाईटचं व्हायब्रेशन असं पण होऊ शकते, असं पण होऊ शकते, असं पण होऊ शकते, असं पण होऊ शकते. म्हणजे सगळ्या डायरेक्शनमध्ये लाईटचं व्हायब्रेशन आणि त्या डायरेक्शनमध्ये लाईट पुढे ट्रॅव्हल करा. इथं तसं नाही, इथं एकच अशी हे राहणार आहे, म्हणजे अशा टाईप पोलरायझेशन. म्हणजे जे काय लाईटचं व्हायब्रेशन आहे ना ते एका प्लेनमध्ये, म्हणजे सगळे असेच व्हायब्रेट करणं. इथं तसं नाही, कोण पण इकडे तिकडे डायरेक्शनमध्ये जाऊ शकते. ठीक आहे, अशा प्रकारे आहे बघा ते. नेक्स्ट काय म्हणता येईल पुढं, हे झालं पॉसिबल डायरेक्शन. द व्हायब्रेशन ऑफ सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन सच दॅट वेव्ह इज कॉल्ड अनपोलराइज. आणि ह्यालाच आपण अनपोलराइज लाईट म्हणतो. म्हणजे एका प्लेनमध्ये नसते लाईट. ठीक आहे, सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड अँड ते झालं मे बी रिप्रेझेंटेड बाय डायग्राम सी 3.1c. ही बघा अनपोलराइज लाईट, म्हणजे ऑल डायरेक्शनमध्ये लाईट चालली येतं. ठीक आहे, किंवा त्याचा दुसरा सिम्बॉल डीमध्ये पण दाखवला आहे, त्याला काय म्हणते, ॲज इच व्हायब्रेशन ऑफ कॅन बी डिकम्पोज्ड into two mutual perpendicular direction. The unpolarized light may also be represented by symbol as shown in figure 3.1d. ह्या प्रकारे पण दाखवता येत्या. ठीक आहे, म्हणजे जसं ही प्लेन पोलर लाईट आहे तर कली, तसंच ही अनपोलराइज म्हणजे सिम्बल आहे तो जस्ट. ठीक आहे, ज्यामधून काय कळते की जे काय व्हायब्रेशन आहे ते दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये व्हायला आहे. अनपोलराइज आहे. इथं कसं होतं, एकतर अशी व्हायब्रेट होणार लाईट, किंवा इथून अशी वर खाली व्हायब्रेट होणार. इथं तसं नाही, म्हणजे अशी पण व्हायब्रेट होते आणि वर खाली म्हणजे प्लेन फिक्स नाही आहे याचा व्हायब्रेशनचा, कुठल्या पण प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. अनडिफाईंड आहे ही वेव. पण प्लेन पोलरायझेशन डिफाईंड आहे. अनपोलराइज लाईट फ्रॉम एनी सोर्स कॅन बी पोलराइज बाय युझिंग मेथड. आपण जे अनपोलराइज आहे ती पोलराइज पण करू शकते बाय रिफ्रॅक्शन मेथड, रिफ्लेक्शन मेथड आहे, रिफ्रॅक्शनची मेथड आहे, बाय सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन, म्हणजे लाईटचं थोडा पार्ट ॲब्सॉर्ब करून त्याद्वारे पोलराइज करता येते लाईट, किंवा डबल रिफ्रॅक्शन पण आपल्याला ती लाईट पोलराइज करता येते. हे झालं आपला प्लेन पोलरायझेशनचा पार्ट.
पोलरायझेशनची जी काही कन्सेप्ट आहे ती कशी अराईज झाली हे यातून आपल्याला कळते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार पोलरायझेशन बाय डबल रिफ्रॅक्शन. आता यामध्ये काय आहे तर रिफ्रॅक्शन थ्रू द त्यातली एक मेथड दिल्या. पोलरायझेशन 4 प्रकारे होत्या ना, त्यातली एक मेथड दिल्या डबल रिफ्रॅक्शनची. काय द रिफ्रॅक्शन थ्रू ट्रान्सपरंट सबस्टन्स लाईक ग्लास प्रोड्युसेस अ पॉईंट इमेज ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट अँड रिफ्रॅक्शन ओबेस स्नेल्स लॉ. आता जे काही रिफ्रॅक्शन होते ट्रान्सपरंट सब्जेक्ट म्हणून, हां म्हणजे लाईक ग्लास, समजा इथं मध्ये ग्लास आहे, हे अशा प्रकारे सांगतं. ही लाईट ग्लास आहे, इथून लाईट आली रेअर मिडियममधून डेन्सर मिडियम ग्लासमधून आत पास झाली. तर या केसमध्ये काय ते हे जे काय लाईट असते ती इथून ट्रॅव्हल करताना म्हणजे टुवर्ड द नॉर्मल ही बेंड होत्या लाईट. हा समजा नॉर्मल असेल इथं, तर ती नॉर्मलच्या पासून अशी आली तर लाईट इकडे रिफ्रॅक्ट होत्या, बेंड होत्या थोडीशी. आणि ह्या ठिकाणी जर रिफ्रॅक्शनचे लॉ भेटले त्यातला स्नेल्स लॉ नावाचा लॉ आहे. हां शिकलेला असेल तुम्ही. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड अँड नॉर्मल ह्यांच्याशी म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे ते. रिफ्लेक्शनचे लॉ दिले तिथं. पहिला लॉ आहे तो इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड अँड नॉर्मल ऑफ द प्लेन. दाखवतो मी तुम्हाला. हां ही समजा डायग्राम काढतो एक. 10वीला होता इथं मला. ठीक आहे, समजा हा नॉर्मल आहे, इथून इन्सिडेंट रे आला आणि तो रिफ्रॅक्ट होता आणि टुवर्ड द नॉर्मल म्हणजे नॉर्मल हा आहे ना मधला, त्याच्या दिशेने थोडासा बेंड होतो तो ह्या साईडला सर्कल लाईट आहे तशी न जाता, ह्याला रिफ्रॅक्शन म्हणतात. यातला जो इन्सिडेंट रे आहे आणि रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल आहे हे तिन्ही पण एका प्लेनमध्ये असतात. म्हणजे हा त्यांचा एकच प्लेन असणार आहे, सगळं एका प्लेनमध्ये होतं आहे. ठीक आहे. आणखीन दुसरा नियम काय तर हा स्नेल्स लॉ आहे. साईन आय आपण साईन आर इज इक्वल टू म्यू. म्हणजे साईन आय म्हणजे हा इथला अँगल आय आणि साईन आर म्हणजे हा रिफ्रॅक्शनचा अँगल. ह्याला जर मी त्याचं साईन फंक्शन घेतलं तर इज इक्वल टू म्यू होते. म्यू म्हणजे काय असते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. स्नेल्स लॉ हा सांगते की साईन आय आपण साईन आर इज इक्वल टू म्यू दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येते. वेलॉसिटी ऑफ लाईट इन द सेम इन ऑल डायरेक्शन मिडियम आयसोट्रॉपी. जर एखाद्या मिडियममध्ये म्हणजे प्रत्येक मिडियमचा डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे आणि मिडियम आयसोट्रॉपिक कधी म्हणतो आपण जर वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेम इन ऑल डायरेक्शन. हां वेलॉसिटी लाईट मिडियमनुसार बदलत्या. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असेल तर त्या मिडियममध्ये काय असते म्हणजे वेलॉसिटी लाईटची डिफरंट असते. जर सेम असेल सगळ्या डायरेक्शनमध्ये तर त्याला आपण आयसोट्रॉपिक म्हणतो. ठीक आहे. बट देअर आर सर्टन नॅचरली ऑकरिंग क्रिस्टल लाईक कॅल्साइट अँड कॉर्ड्स विच प्रोड्यूस 2 पॉईंट इमेज ऑफ अ पॉईंट ऑब्जेक्ट. आता काही नॅचरल क्रिस्टल आहेत. क्रिस्टल म्हणजे कळते सगळ्यांना, क्रिस्टल दगड टाईप असं. कॅल्साईट नावाचं आहे किंवा कॉर्ड्स ज्याच्याद्वारे आपल्याला एकच म्हणजे आपण पॉईंट सोर्स जे पॉईंट ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या 2 पॉईंट इमेजेस मिळतात एकाच पॉईंट ऑब्जेक्टच्या. शोईंग दॅट द रिफ्रॅक्शन रे स्प्लिट्स इंटू 2 रेज. इथं डबल रिफ्रॅक्शन झालं असं म्हणू शकते. म्हणजे रिफ्रॅक्टेड रे आहे ना तो 2 भागात स्प्लिट झाला, त्यामुळे 2 ठिकाणी इमेज मिळाली. ठीक आहे. त्यानंतर ऑर्डिनरी रे इज अ वन ऑफ द विच ओबे स्नेल्स लॉ. साईन आय आपण साईन आर इज इक्वल टू म्यू हा लॉ जर रे उभे करत असेल त्याला आपण ऑर्डिनरी रे म्हणतो. वेलॉसिटी ऑफ ऑर्डिनरी रे इज आयसोट्रॉपिक सेम इन ऑल डायरेक्शन. जर ती वेव म्हणजे वेलॉसिटी जी काय ऑर्डिनरी रेची ती आयसोट्रॉपिक असते म्हणजे सगळ्या डायरेक्शनमध्ये सेम असते लाईटची वेलॉसिटी. जी आपण लाईटची वेलॉसिटी घेतो ना 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ती व्हॅक्यूममधली लाईटची स्पीड असते. लाईट वॉटरमधून पास करा तुम्ही तर त्याची स्पीड थोडीफार फरक पडणार ना, त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनुसार चेंज होते तो. ठीक आहे. आणखीन एक्स्ट्रॉर्डिनरी रे म्हणजे काय असणार, एक्स्ट्रॉर्डिनरी रे डज नॉट ओबे स्नेल्स लॉ. यात स्नेल्स लॉ उभे होत नाही. म्हणजे साईन आपण साईन रे इज इक्वल टू म्यू हे रिलेशन फॉलो होत नाही. त्या ठिकाणी द इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड मे बी इन द सेम प्लेन. जरी हे इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे एका प्लेनमध्ये असले तर वेलॉसिटी ऑफ एक्स्ट्रॉर्डिनरी रे आणि अनआयसोट्रॉपिक म्हणजे वेलॉसिटी जी काय एक्स्ट्रॉर्डिनरी रेची आहे ती प्रत्येक डायरेक्शनला सेम असेलच नाही. आणि जर वेलॉसिटी सेम नाही म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही. एक लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेलॉसिटी लाईट एकमेकांवर डिपेंड आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलला की वेलॉसिटी ऑफ लाईट बदलत्या किंवा वेलॉसिटी ऑफ लाईट चेंज झाली याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे काहीतरी. प्रत्येक मिनिटचा वेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. म्हणजे उदाहरणार्थ एअर घेतली तुम्ही, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार आहे. तुम्ही व्हॅक्यूम घेतली त्याचा वेगळा असणार आहे. तुम्ही वॉटर घेतले त्यामध्ये म्हणजे मिडियम चेंज झालं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलणार आहे. बोथ ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रे आर प्लेन पोलराइज बट डायरेक्शन म्युच्युअली परपेंडिक्युलर इच अदर.
आता ज्या काय दोन्ही ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रे मिळतात, म्हणजे आपण म्हटलं ना कॅल्साईटसारखे जे क्रिस्टल आहेत त्यांच्यातून 5 नंतर एका पॉईंट ऑब्जेक्टचे म्हणजे 2 रिफ्लेक्टेड पॉईंट मिळतात इमेजचे, मग त्या 2 रेबद्दल बोलले हे. म्हणजे लाईट एका ठिकाणी इन्सिडंट झाली, समजा इथून लाईट इथून इन्सिडंट झाली आणि ह्या एका मीडियमबद्दल लाईट रिफ्रॅक्ट झाली, 2 डायरेक्शनमध्ये रिफ्रॅक्ट, इकडे गेली इकडे गेली. जे दोन्ही रिफ्रॅक्टेड मिळतात ना ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी, इथं दाखवले बघा ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी, ते दोन्ही कसं असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात एकमेकांना आणि प्लेन पोलराइज असतात. ठीक आहे, या प्रकारे म्हटलेलं आहे इथं. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलं बघा, when an unpolarized light is incident normally on the principal section that is plane containing optical axis and normal. म्हणजे जेव्हा एखादी लाईट इन्सिडेंट होत्या नॉर्मली म्हणजे 90 डिग्रीमध्ये किंवा परपेंडिक्युलरली प्लेन सेक्शन, म्हणजे हा प्रिन्सिपल सेक्शन आहे, त्याला जेव्हा नॉर्मली एखादी परपेंडिक्युलर अशी रे पास होत्या त्या केसमध्ये काय म्हटलं आहे, त्या केसमध्ये द प्लेन कंटेनिंग ऑप्टिकल ॲक्सिस अँड नॉर्मल. जो प्लेन सेक्शन म्हटलं त्याला म्हणजे काय, प्लेन कंटेनिंग ऑप्टिकल ॲक्सिस. ऑप्टिकल ॲक्सिस म्हणजे समजा ही लेन्स आहे, उदाहरणार्थ सांगतो आता, ही लेन्स आहे, ह्याच्यामधून जो पास होणारा ॲक्सिस त्याला ते प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. हां, इथं मीडियमच्या ॲक्सिसबद्दल बोललं त्या टाईप. ठीक आहे, आणखीन काय, ॲज शोन इन फिगर 3.2 प्लेन कंटेनिंग ऑप्टिकल ॲक्सिस अँड नॉर्मल टू any of the cleavage face where optical axis is in the direction along with which both ordinary and extra ray have same velocity. हां, जे डायग्राममध्ये दिसते आपल्याला, म्हणजे हे जे 2 वे बाहेर पडतात ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी, त्यांची सेम व्हेलॉसिटी राहत्या. जर इन्सिडेंट रे हा नॉर्मल असेल प्रिन्सिपल सेक्शन राहतात त्या केसमध्ये. ड्यू टू डबली रिफ्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ द कॅल्साईट क्रिस्टल. कॅल्साईट क्रिस्टलमध्ये काय होते, डबल रिफ्रॅक्शन झाल्यामुळं या प्रॉपर्टीमुळे काय होते, द इन्सिडेंट रे स्प्लिट इंटू ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यामुळे 2 रे मिळतात. डबल रिफ्रॅक्शन होते त्यामुळे त्याच्यात 2 रिफ्रॅक्टेड रे मिळतात, एक ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी असे. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डिनरी रे काय करतात, स्नेल्स लॉ फॉलो करतात, हे ट्रॅव्हल अनडायवर्टेड. स्नेल्स लॉ फॉलो करते म्हणजे ती लाईट काय येणार, आता स्नेल्स लॉ फॉलो करते म्हणजे ती काय इन्सिडेंट रे जे काय साईन आहे आपण साईन इक्वल म्यू असणार आहे, त्यामुळे ते अनडिव्हिटेड असतं म्हणजे एका स्ट्रेट डायरेक्शनमध्ये जाणार आहे ते. ठीक आहे, पण त्याच्या उलट जर म्हटलं आपण जे एक्स्ट्राऑर्डिनरी आहे ती कशी असणार आहे, डज नॉट अपेअर स्नेल्स लॉ, तर मग रिफ्रॅक्टेड अँड ट्रॅव्हल इन ॲशन फिगर, त्यामुळे ती रिफ्रॅक्ट होते आणि म्हणजे कशी पण जाते. आता ही एक्स्ट्राऑर्डिनरी दाखवली आहे बघा, ही कशी होती ऑर्डिनरी, ती अशी आली आहे तशी गेली, पण ही बघा हिकडून गेली आणि हिकडून वेगळं आहे, म्हणजे रिफ्रॅक्ट होतं एकतर इथून आणि त्यानंतर मग ते डायरेक्शन बदलून वगैरे जाते असं म्हटलं. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणता येईल आपल्याला बघा, इलेक्ट्रिक फील्ड नाही हां ओके, एक्स्ट्राऑर्डिनरी रे इज अ प्लेन पोलराइज इन अ प्रिन्सिपल सेक्शन दॅट इज व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई बार आर पॅरलल टू द प्रिन्सिपल सेक्शन वेअर ऑर्डिनरी रे आर प्लेन पोलराइज इन डायरेक्शन ऑफ नॉर्मल टू द प्रिन्सिपल सेक्शन. आता दोन्ही पण प्लेन पोलराइज लाईट आहेत. हां, जे काय प्रिन्सिपल सेक्शन आहे त्याला त्या काय इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपण अशा टाईप म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर वापरतात. तो कसं असणार आहे, एकदा ऑर्डिनरी रेच्या केसमध्ये नॉर्मल म्हणजे 90 डिग्रीमध्ये असणार आहे त्याला, आणि एक्स्ट्राऑर्डिनरीच्या केसमध्ये कसं आहे पॅरलल केसमध्ये असणार आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, इफ वन ऑफ द रे एदर ऑर्डिनरी रे और एक्स्ट्राऑर्डिनरी रे इज रिमूव्ड फ्रॉम द इमर्जंट बीम देन वी गेट अ पोलराइज इमर्जंट. आता हे दोन्ही पण रिफ्रॅक्टेड रे कसे आहेत कॅल्साईटमधून मिळणारे आहे, ते दोन्ही पण पोलराइज आहेत. जर तुम्ही त्यातली एक कुठली पण घेतला, ऑर्डिनरी घ्या किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी घ्या, तर आपल्याला काय मिळणार आहे, पोलराइज्ड इमर्जंट लाईट मिळणार आहे, बाहेर पडणारी जी काय पोलराइज लाईट आहे ती मिळणार आहे. दिस इज डन बाय निकोल प्रिझम. म्हणजे हे निकोल प्रिझमचा यूज करून केले जाते. स्प्लिट म्हणजे एक घ्यायची पोलराइज लाईट मिळवायची, विच प्रोड्यूस पोलराइज लाईट फ्रॉम इन्सिडेंट अनपोलराइज. आणि हे निकोल प्रिझम पुढं आहे तुम्हाला स्टडीला हा पॉईंट, निकोल प्रिझम डिटेलमध्ये एकदम, ज्याच्याद्वारे काय केलं जाते अनपोलराइज लाईट पोलराइज करून मिळवली जाते. ठीक आहे, थँक्यू. इथं हा पॉईंट कंप्लीट होते. नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करूया. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. थँक्यू सो मच.